अभियान चालू है। अगर भंगी लोग नहीं रहते तो आज जगह जगह में कचरा रहता था। हम लोग हैं तो हम सफाई कामगार की नौकरी करते हैं। हिंदी को बोलो नाली निकालो, निकालेंगे कचरे की ढीप उठाने के बोलेंगे, उठाएंगे क्या? पाकिस्तान के सिंधी आके बसे हुए हैं और हम लोगों पे आर्गुमेंट करते हैं ये लोग। आज हमारा पूरा घर तोड़ा और दिल्ली की दीवार क्यों नहीं तोड़े? वहाँ पे भी फोकस करो जरा सा। वो फालतू पार्टी वो क्यों नहीं तोड़े? वो आगे की बढ़ा रहे रोड, इधर ही क्यों बढ़ा रहे हैं? हमारा घर क्यों तोड़े उन्होंने? बस हमको ये ना, हमारा इतना पुराना मंदिर क्यों तोड़े उन्होंने? हमको बोले मंदिर नहीं टूटेगा। हम लोगों को कलेक्टर ऑफिस में भेजते धोखे से हमारा मंदिर तोड़े। हमको हमारा मंदिर और हमारा घर हमको सही सलामत होना, वरना हम चुप बैठेंगे नहीं। हमको न्याय होना, हम नहीं रहेंगे। सफा है भंगी लोग नहीं रहते थे ना, तो इस सिंधी को एक दिन नाली निकालने की बोल दो, निकालेंगे कि सिंधी नाली? ब्राह्मण को बोल दो झाड़ू लगा रोड पे लगाएगा क्या? वो तो ठंडा होने के लिए भी घर की ठंडा साफ नहीं होती उनकी, जिसमें वो हम लोगों को वाले ठंडा साफ करने लगाते। ये लोग करते ठंडा सफा, खुद को काम करते ठंडा से, वो ठंडा वो लोग साफ नहीं कर सकते, उसके लिए भी वो बाया लगाते। समझे क्या? करते आज भंगी तो मला एक सांगा, महानगरपालिकेचे अधिकारी काल आले, त्यांनी इथे अतिक्रमणाची कारवाई केली, तेव्हा तुम्ही लोक घरी होते? हो, आम्ही घरीच होतो. आणि कुठलीही सूचना नव्हती तर त्यांनी कारवाई केली? सूचना नाही दिली, फक्त ते सकाळी आले, त्यांनी घरातल्या आमच्या लोकांना म्हटलं की आम्ही तुमच्या घराला धक्का पण नाही लावू म्हणे, फक्त आम्हाला तुम्ही तुमच्या घरातले कुटुंबाचे नाव द्या म्हणे, आम्ही सिग्नेचर द्या. माझ्या भावाची सिग्नेचर घेऊन गेले, मग ते डायरेक्ट बुलडोझर घेऊन आले आणि डायरेक्ट बुलडोझर चालवलं. आमचे लहान लहान लेकरं ओरडत होते. जर यांना काय झालं असतं, कोणाचा जीव गेला असता तर घरवासी आम्हाला भरून दिलं असतं का? होमवर तुमची सही घेतली, आम्हाला ते नाही माहिती, फक्त घेऊन आले कागद, तुमच्या कुटुंबांचं नाव द्या म्हणे, आम्ही म्हणे काहीच नाही करणार, तुमच्या घराला पण धक्का नाही लावणार, फक्त आम्हाला नाव द्या, आम्ही आहो म्हणते तुमच्यासोबत. एवढी साईन घेऊन 4-5 जण गेले. आता आम्हाला वाटलं आमचं घर वाचून जाणार, एवढंच आम्हाला पाहिजे होतं. कोणाला पण घरापेक्षा जास्त काही पाहिजे नाही गरीब लोकांना. आम्ही मजुरी करून खाऊन पिऊन खुश आमच्या घरात चटणी भाकर भेटते आम्हाला, आणि तेवढंच समाधान आहे. सिंधी लोकांसारखे आम्हाला बिल्डिंग नाही पाहिजे, पण आमचं झोपडा खाऊन सोडलं, आम्हाला हे नाही समजत आहे. आमचाच काऊन अतिक्रमण झालं होतं, रोड पण भूक नाही चाललं, इथंच काय येऊन राहिलं आणि जे मदत चाललं होतं, पोलीस लोकांनी एवढी गुंडागर्दी दादागिरी चालवली, जो